आजच्या भागात आपण पाहतोय तारिणी ही केदारच्या विचारात असते, जो की त्याला सांगितलेलं असतं की त्याच्या गर्लफ्रेंडनी त्याला होकार दिलाय म्हणून. त्यासोबतच तिला रेवाची बोललेली गोष्ट पण आठवतच असते. इथे तारिणी ही खचून गेलेली असते आणि तिच्या मंगळसूत्राला हात लावते. इतक्यातच तिला रेवाचा कॉल येतो. ती तो कॉल उचलते आणि रेवाला म्हणते की तुला खरं तर 100 वर्ष आयुष्य, मी आता तुझाच विचार करत होते. तर लगेचच रेवा ही तिला म्हणते की काय झालं बॉस. तर इथे लगेचच तारिणी म्हणते की अगं, केळीची जी गर्लफ्रेंड आहे त्यांनी तिला होकार दिला म्हणून. तर लगेचच रेवा जी आहे ती शॉकमध्ये होते आणि त्यासोबतच तिला काय बोलू हे कळत नाही. तारिणी ही तिला सगळं समजवत असते की कसं तारिणीने तिच्या मनातली गोष्ट ही केदारला सांगितलेली असते, पण केदार तिला म्हणतो की त्याच्या गर्लफ्रेंडनी तिला होकार दिलाय म्हणून, आणि ते पण मी प्रपोज करायच्या आधीच. असं म्हणून इथे रेवाला आता काय गडबड आहे नेमकी हे सगळं समजतं. इथे रेवा आता तारिणीला एक गोष्ट सुचवते की बॉस, तुला नाही वाटत का की तुला त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला हवं म्हणून. तू तर त्याची मैत्री आहेस ना, आणि तुमची मैत्रीण ही अजून संपलेली नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की तू एकदा केडीशी बोलावं आणि त्याच्या गर्लफ्रेंडशी भेटावं. तुला पण तर तेवढं जाणून घ्यायचा हक्क आहे की नेमकी त्याची गर्लफ्रेंड कोण आहे, कशी आहे आणि काय करते ते. तर तारिणीला ही जी आयडिया आहे ती खरंच चांगली वाटते. त्यावरती म्हणते की पण त्याला आवडेल का. तर लगेचच केदारच्या वतीने रेवा म्हणते की का नाही आवडणार. अगं, तू त्याची मैत्रीण आहेस, तुला तर पूर्ण हक्क आहे जाणून घ्यायचा की त्याची गर्लफ्रेंड कोण आहे. आता ही गोष्ट तारिणीला पटते आणि त्यासोबतच ती ठरवते की हो, मी आता केदारला विचारणार की त्याची गर्लफ्रेंड कोण आहे, कशी आहे, आणि त्यासोबतच तिला भेटायला सांगणार. इथं रेवाचा आयडिया हा प्लॅन वर्क झालेला असतो. इथे रेवाला समजतं की केदार तारिणीसोबत असं गेम खेळतोय बरं, पण आता ती ठरवते की ती ह्यावेळेस तारिणीच्याच बाजूने आहे म्हणून. इथे केदार हा फोनवरती बोलत असतो, कारण त्याला त्याच्या गँग मेंबर्सचा फोन आलेला असतो. इथे तो त्यांना सांगत असतो की कसं तारिणी जी आहे ती खचून गेली म्हणून, आणि त्यासोबतच उलट तिने मला कॉंग्रॅच्युलेशन सांगितलं जेव्हा मी तिला सांगितलं की माझ्या गर्लफ्रेंडनी मला होकार दिला. तारिणी इकडे दुसरीकडे चहा बनवूनच केदारसाठीच घेऊन जात असते. इतक्यातच जेव्हा ती तिथून जात असते तेव्हा तितक्यातच तिला काकू भेटतात. काकू ही तिला म्हणतात की तारिणी, अगं कुठे चालली आहेस म्हणून. तेव्हा लगेचच इथे की तारिणी म्हणते काय नाही, मी केदारला चहा द्यायला चालली आहे. तेव्हा लगेचच इथे ती म्हणते की काय गं, तुझा मूड खराब दिसतोय. तेव्हा ती म्हणते की नाही नाही, काय नाही झालं. आणि त्यासोबतच तिला म्हणते की हो हो, जा त्याला चहा घेऊन जा. इथे केदार हा त्यांच्या गँगशी बोलत असतो, त्यांना सांगत असतो की मला हे चुकीचं वाटतं आहे, मला असं वाटते की मला त्यांना सांगून टाकायला पाहिजे. पण त्याची गँग मात्र त्याला चिडवते. त्याला म्हणते की काय असं करताय तुम्ही बॉस, एवढ्या हलक्यात तुम्ही सांगणार का. कारण आग ही दोन्ही बाजूनी लागलेली आहे आणि तुम्हाला एक मस्त चांगला स्पेशल प्रपोजर हा बॉसला द्यायला पाहिजे सर, असं म्हणून तिथे सांगत असते. इतक्यातच तारिणी जी आहे ती आता त्याच्यासाठी चहा घेऊन येत असते. केदार पाहतो आणि त्याच्या गँगला सांगतो. तेव्हा लगेचच त्याचा गँग म्हणतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही फोन ठेवू नका, तिथे बॉस आल्या तर आम्हाला सांगा आणि असं प्रिटेंड करा की तुम्ही खरंच तुमच्या गर्लफ्रेंडशी बोलताय म्हणून. असं म्हणून आता इथे केदार जो आहे तो त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलत असतो असं तारिणीला वाटतं. तो खरं तर कॉलवरती काय पण म्हणतो की काय करतेस तू बाबुडी, गोंडू आणि बेबी असे शब्द वगैरे वापरतो. त्याच्यावरती तारिणी जी आहे ती आता विचार करते, हा असं कधीपासून बोलायला लागला. कदाचित बोलत पण असेल पण मलाच माहिती नसेल, माझ्यासमोर थोडी दरवेळेस बोलतो. इथे आता त्याचे गँगमधले मेंबर्स त्याला म्हणत असतात की मी जे जे काय बोलतोय ते तुम्ही माझ्या पाठीमागे बोला. असं म्हणून त्यांची तिथे भांडणं चालू होतात, कारण केदार हा तसं बोलत नसतो. इतक्यातच केदार हा तारिणीला पाहतो आणि तिला म्हणतो की काय. तर लगेचच तारिणी म्हणते चहा. तर तो तिला असा हातवार करतो आणि म्हणतो की टेबलवर ठेव म्हणून. पण तारिणी काय परत आतमध्ये येत नाही, ती बाहेरच उभी असते आणि केदारचा जो तो कॉल आहे तो ऐकत असते. इथं केदारला तर चांगलं वाटत नसतं, पण तरीसुद्धा आता त्याच्या गँगने सांगितलं आहे म्हणूनच तो तसं कॉलवरती बोलत असतो. इथे तो कॉलवरती बेबी, बच्चा हे सगळे शब्द वापरत असतो, जे की त्याला पण थोडे बोलायला ऑकवर्ड फील होत असतात. इथे तारिणी जी आहे ती आता विचार करते
की जाऊ की नको आतमध्ये म्हणून. हा तर कॉलवरती मस्त बोलतोय. इथे केदार जो आहे तो म्हणतो की तू फोन ठेव मग मी ठेवतो. पण त्यांची काहीतरीच गंमत चालू असते, कोणच फोन ठेवत नाही. इथे केदार हा तिला म्हणतो की चहा ठेव ना, तर लगेच तारी म्हणते की नाही, थंड झालाय, मी गरम करून आणते, असं म्हणून ती जाते. तितक्यातच केदार पण हा त्याच्या गँगला सांगतो की तो गेले म्हणून. इथे तारिणीही बोलत बोलत येत असते की केदार हा असं कसं बोलतोय म्हणून. इतक्यातच आता तिला रस्त्यामध्ये युवराज भेटतो. युवराज हा तिला म्हणतो की तारिणी कशी आहेस तू आणि काय चाललंय तुझं. आणि त्यासोबतच म्हणतो की अगं अजून गेली नाहीस तू, खरं तर तू ह्या घरातून नकोच जाऊस आणि डिवोर्स पेपर हे तुझे फाडून टाकलेस ना तू, कारण तुला ह्या घरातली संपत्ती पैसा वगैरे पाहिजे म्हणूनच. तारिणी म्हणते की बरोबर ओळखले अरेस तू, कारण ज्याची नियत जिथे असते ते तेच गोष्टीचा विचार करतात. इथे लगेचच युवराज म्हणतो की मला माहिती आहे की 4 दिवस आम्ही ते नव्हतं, म्हणूनच तू काही केलं तर नाहीस ना, तुझे सोयीचं झालं आहे कारण हे सगळं काम. तर लगेच युवराज म्हणतो की काय केलं आहे, काय नाही केलं आहे मी, असं म्हणून तो घाबरून बोलत असतो. तारिणी म्हणते की तुझ्या सगळ्या गोष्टी ह्या मी समोर आणणार आहे, तुझा तो मित्र आणि बाकी सगळ्याच गोष्टी. इतक्यातच जेव्हा युवराज हा आता जात असतो त्याला कौशिकीने हाक मारलेली असते. कौशिकी ही त्याला विचारते की युवराज काय झालं आहे तुझं, मी तुला ज्या प्रोजेक्टवरती काम करायला सांगितलं आहे रेड पार्टीवरती, तर त्याच्यावरती तू कितपर्यंत तुझी इन्फॉर्मेशन निघाली आहे मला सांग, असं म्हणून इथे कौशिकी ही युवराजला विचारत असते. युवराज हा स्वतःच्याच गोष्टीबद्दल सांगत असतो की मला एक माणूस भेटला आहे, त्या माणूसाच्या ओळखीचा एक माणूस आहे जो की रेड पार्टीमध्ये उपलब्ध होता आणि मी त्याच्याशीच भेटायला चाललो आहे, त्याच्याशी बोलायला हवं ना, तो काय बोलेल नाही बोलेल हे आपल्याला माहिती नाही. तर युवराज एवढं सगळ्या गोष्टी हा करतोय हे पाहून कौशिकीला कौतुक वाटतं. कौशिकी ही युवराजचं कौतुक करते, त्याला म्हणते की असंच काम कर, खरंच मला खूप कौतुक वाटतंय तुझं की ही न्यूज तू मनापासून करतोयस आणि त्यासोबतच ह्याच्यावरती तुझं पूर्ण एफर्ट्स टाकतोयस, असं म्हणून इकडे आता युवराज हा खोटी खोटी स्माईल देतो, म्हणतो की ताई थँक्यू सो मच, मी असंच काम करेन, असं म्हणून इकडे आता कौशिकी ही तिच्या ऑफिसमधल्या मुलीला कॉल करते आणि म्हणते की युवराजला जी कुठली मदत लागेल ती त्याला करा, असं म्हणून इकडे जो युवराज आहे तो आता तिला बाय ताई असं म्हणून तिकडून निघून जातो. इथे आता तारिणी जी आहे ती खोलीत आलेली असते, पण ती मात्र नॉक करते. इथे केदार म्हणतो की बॉस असं नॉक का करताय आणि एवढी फॉर्मॅलिटी नको, असं म्हणून त्याला आता तारिणी चहा देते. चहा पिता क्षणी इथे तारिणी ही अचानकच त्याला म्हणते की तू तुझ्या गर्लफ्रेंडशी बोलत होता ठीक आहे, पण आता जर तुझ्याकडे वेळ असेल तर मात्र मी तुझ्याशी 2 मिनटं बोलू शकते का. तर लगेचच केदार म्हणतो की हो बोल ना, काय झालं. तर लगेचच इकडे तारिणी त्याला प्रश्न विचारते की तुझी गर्लफ्रेंड कोण आहे आणि त्यासोबतच काय करते ती, तू मला तिच्याबद्दल कधी सांगितलं नाही की नेमकी ती कोण आहे, कशी आहे आणि काय करते वगैरे. आणि त्यासोबतच इथे केदारला आता धक्का बसलेला असतो. केदार विचार करतो की आता मी काय करू म्हणून. तेव्हा लगेचच तारिणी म्हणते की मला तिला भेटायचं आहे, अरे ती कशी आहे काय आहे, तुझी होणारी बायको आहे ना, आणि तशी पण मी तुझी मैत्रीण आहे, मला भेटायचं तेवढा हक्क आहेच, तुला जर ही मैत्री ठेवायची वगैरे नसेल तर तसं सांग. तर लगेचच केदार म्हणतो की अरे बॉस अशी का म्हणतेस तू, मला तसं काहीच म्हणायचं नाही आहे, खरं तर मी तुला भेटवतो ना, तुला भेटवतो मी, ती जी कोण आहे ती भेटवतो मी तुला, पण कसं आहे ना दुपार असते ना आणि ऊन वगैरे असतं, मग एवढ्या उन्हात कसं भेटणार. तर लगेचच तारी म्हणते की संध्याकाळ आहे ना, संध्याकाळी भेटू ना आम्ही एकमेकींशी, मला आवडेल खरं जर तिला भेटायला, नेमकी तुझ्या आयुष्यात कुठली मुलगी आहे हे बघायला मला खरंच उत्सुकता आहे, असं म्हणून इथे केदारचाच डाव हा त्याच्यावरती उलटलेला असतो हे आता त्याला समजून जातं.